मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. गेल्या दिवाळीपासून आपण मराठा लग्न अक्षदाच्या कार्यपद्धतीमध्ये काही बदल केलेला आहे. तर तो बदल नेमका कसा आहे याबाबतची चर्चा आपण सातत्यानं करत असतो. पुन्हा एकदा ती चर्चा करू की एक साधी सरळ कॉमन सेन्सची गोष्ट आहे की एखाद्या कार्यक्रमाला आपण जातो सकाळी आणि 10 वाजता तो कार्यक्रम सुरू होतो. दुपारी आपल्याला त्या ठिकाणी जेवण असतं आणि 1-1:30 वाजता अनाउन्समेंट होते. हॉल गच्च भरलेला असतो आणि अनाउन्समेंट झाल्याच्या नंतर की बाजूच्या हॉलमध्ये सगळ्यांसाठी बफेची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांनी त्या ठिकाणी शिस्तीत गेलं पाहिजे आणि जेवणाचा आस्वाद घेतला पाहिजे असं त्या अनाउन्सरनं त्या ठिकाणी जाहीर केलं. तो जाहीर करतो न करतो त्याचा माईक खाली ठेवतो न ठेवतो की आपल्या लोकांची सगळी तिकडे जेवणाच्या हॉलकडे झुंबड उडालेली असते आणि मग त्या ठिकाणी आपल्याला जी काही शिस्त असते ती शिस्त पूर्णपणे बिघडलेली असते. कुणाला ताट मिळतं, कुणाला वाटी मिळतं, कुणाला चमचा मिळतं, कुणाला चटणी मिळतं, कुणाला ठेचा मिळतं आणि कुणाला एकच लाडू मिळतं आणि कुणाला एकच पुरी मिळतं. तिथं सगळा पार धिंगाणा झालेला असतो कारण इथं त्या ठिकाणी आपण शिस्तीचा पूर्णपणे बोजवारा उडवलेला असतो. कुठल्याही गोष्टीसाठी शिस्त, संहिता आणि सभ्यता ह्या गोष्टी आवश्यक असतात. तसंच मराठा लग्न अक्षदाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही वारंवार सातत्यानं सांगत असतो की हे करा, परंतु जो गोंधळ व्हायचा तो गोंधळ होतोच. दररोज आम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकतो की या ग्रुपवर बायोडाटा व्यतिरिक्त कुठे दुसरं काहीच टाकू नये किंवा फक्त तुम्ही जर लग्नासाठी तुमच्या काही सजेशन असतील, स्वतःच्या सूचना असतील, अपेक्षा असतील, तक्रारी असतील तर त्या तुम्ही नमूद केल्या पाहिजे. मात्र आपल्या सवयी अशा झालेल्या आहेत की पहाटे उठल्या उठल्या नको ती घाण करायची सवय आपल्याला लागलेली आहे की गावामध्ये आपण गावखेड्यात जर राहत असू तर गावामध्ये एका ठिकाणी गावाच्या बाहेर जिल्हा परिषदेची शाळा असते, दुसऱ्या बाजूला एक गावाचं मंदिर असते. दररोज आपण सकाळी ताट वाटी घेऊन आपलं हे घेऊन देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात जातो. मात्र आपण जर त्याच गावच्या ग्रुपवर जर आवाहन केलं की सकाळी मंदिरामध्ये अनेक लोक दर्शनासाठी जातात, पूजेसाठी जातात, मात्र सर्व गावकऱ्यांना विनंती असेल की त्यांनी रस्त्यावर होणारी जी काही सांडपाणी आहे किंवा गटाराचं जे पाणी आहे तर आपापल्या ठिकाणी दारापुढे शोष खड्डे घ्यावेत आणि रस्त्यावर येणारं पाणी बंद करावं. किती लोक बंद करतात याचा अनुभव तुम्ही स्वतःच तुमच्या गावामध्ये घ्या की लोकांची अपेक्षा जी असते तर ग्रामपंचायतला दिसत नाही का, म्हणजे जसं ग्रामपंचायत त्याच्या दारामध्ये येऊन सांडपाणी, ग्रामपंचायतचा जो काही सरपंच असतो, सदस्य असतात ते आपल्याच भावबंधातले सोयऱ्यातले कोणीतरी असतात, आपल्याच गावातले असतात, ते काही वेगळे नसतात. मात्र तेही कशासाठी गुंतलेले असतात ते वेगळं सांगायची गरज नाही. ही सगळी आपण सार्वत्रिक स्थिती करून ठेवलेली आहे. कोणी जर म्हटलं की बा ही जिल्हा परिषदची शाळा जी आपल्या गावची आहे तर आपली मुलं कॉन्व्हेंटमध्ये घातल्यापेक्षा किंवा खाजगी शाळांमध्ये घालण्यापेक्षा तिथं 30,000 रुपये वर्षाची फी किंवा महिन्याला 3,000 रुपये त्यांच्यावर खर्च केल्यापेक्षा प्रत्येक पालकानं जिल्हा परिषद शाळेला 300 रुपये महिना त्या शाळा व्यवस्थापन समितीकडे द्या. शाळा व्यवस्थापन समितीकडे दिल्याच्या नंतर दर महिन्याला जर पालक सभा ठेवली, त्याची एक जर मीटिंग ठेवली तर खूप सारे पैसे जमा होतील. गावातले बेरोजगार पोरं असतील, डीएड बीएड झालेले, 12वी झालेले, त्यांना जर 3,000 रुपये 5,000 रुपये महिन्यानं जर पार्ट टाइम त्या शाळेवर जर लक्ष ठेवण्यासाठी दिलं की तिथे गार्डन होईल, सगळ्या गोष्टी होतील आणि शाळेची पोरं सुधरतील. अशा बऱ्याच शाळा आहेत की ज्या गावामध्ये पालकांनी लक्ष घातलं तर त्या शाळांमध्ये दरवर्षी 20, 25, 30 मुलं हे नवोदयाला पात्र ठरतात. आमच्या तालुक्यामध्ये अशा 3-4 शाळा आहेत. मात्र 100 गावं असतील, 100 शाळा असतील तर बाकीच्यांना त्या गोष्टी का सहज शक्य आहेत. मंदिराच्या सप्त्यासाठी आपण 5 लाख 7 लाख रुपये वर्गणी जमा करतो, चांगली गोष्ट आहे. मग शाळासाठी आपण 10-20 रुपये का देऊ शकत नाही? परंतु आपण जे काही दोष चुका काढतो तर त्या शिक्षकांच्या काढतो, हे काढतो. चुका सगळ्यात चांगल्या आणि वाईट बाजू सगळ्याच ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये पसरलेल्या असतात. त्याच्यातून आपल्याला चांगलं काय करता येईल हा विचार कोणी करत नाही. आता तुम्ही म्हणत असाल की हा लग्नाचा व्हिडिओ आहे आणि याच्यावर रिकामीच बडबड आणि बळबळ लावली अशा कॉमेंट आता खाली येतील. हे गोष्ट स्वाभाविक आहेत, कारण टाकणारे टाकत असतात. कारण लोकांकडे चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी वेळ नसतो. रील्स पाहण्यासाठी, उघड्या नागड्या रील्स पाहण्यासाठी रात्रभर वेळ असतो. ही सगळ्यांची तुमची आमची स्थिती झालेली आहे. तेव्हा लग्न अक्षदाच्या कार्यपद्धतीमध्ये आपण काही जो बदल केलेला आहे तर तो बदल असा आहे की प्ले स्टोअरला जे काही आपलं मराठा लग्न अक्षदा ऍप आहे 6 वर्षापासून, तर त्याच्यावरचे जे काही 4,620 बायोडाटे होते मुला मुलींचे ते सगळे आपण काढून टाकलेले आहेत आणि ते काढून टाकलेले असताना आता नवीन बायोडाटा येणं सुरू आहे. तर त्याच्यासाठी माझे प्रोफाईलवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमची माहिती पूर्ण भरणं आवश्यक आहे. कौटुंबिक माहिती सुद्धा लिहिणं आवश्यक आहे. मुलींच्या बाबतीत अपेक्षा लिहिणं आवश्यक आहे. असे बायोडाटे असतील किंवा माहिती भरलेली असेल तर त्याला आम्ही व्हेरीफाय करत नाही. एकदा व्हॉट्सअपला मेसेज टाकतो आणि नंतर तो बायोडाटा आम्ही डिलीट करून टाकतो. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या ओळखपत्रासह तिथं
माहिती अपलोड करणं आवश्यक आहे. ओळखपत्रावरचा भलाही नंबर तुम्ही खोडून टाका, मात्र ओळखपत्र नसेल तर अशी बायोडाटा माहितीही आम्ही अप्रूव्ह करत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला 3-4 दिवसानं व्हेरीफाय करत असताना एक व्हेरीफाईड ग्रुपची लिंक प्राप्त होते व्हॉट्सअपची. त्या लिंक तुम्ही जॉईन करून त्याच्यावर आम्ही आठवड्यातून काही आमच्याकडे प्राप्त होणारे बायोडाटा प्रसिद्ध करत असतो. प्रसिद्ध केल्याच्या नंतर त्या ग्रुपवर उगीच हे चालेल का ते चालेल का असं टाकू नये. डायरेक्ट त्यांच्याशी जर आपलं जुळतं मिळतं होतंय, आपल्याला असं वाटत असेल तरच संपर्क करावा. अन्यथा उगीच सोलापूरची मुलगी आहे आणि गडचिरोलीचा मुलगा आहे अशी लग्न जुळत नसतात, हे आम्ही वारंवार सातत्यानं सांगत असतो. दुसरं एक, युट्यूबच्या माध्यमातून जे काही पेड मेंबरशिप आहे, जे खाली बाजूला जॉईनचं बटन आहे ते जर क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा त्या मेंबरशिप स्वीकारू शकता. आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही आठवड्यातून 2 वेळेस म्हणजे शनिवारी आणि मंगळवारी, दर मंगळवारी एक व्हिडिओ प्रसिद्ध करणार संध्याकाळी. तर त्याच्यामध्ये आमच्याकडे प्राप्त होणाऱ्या जे काही स्थळं असतील तर त्यांचा परिचय तिथे देणार आणि त्यांच्यासोबत डायरेक्ट अपेक्षेनुसार संपर्क करण्याची संधी उपलब्ध करून देणार. आणि त्याच्यासाठी आम्ही पण मध्यस्थ करण्याचा प्रयत्न करणार, म्हणजे बोलणी करण्याचा प्रयत्न करणार. मात्र या माध्यमातून लग्न जुळतील किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही, याची कुठेच गॅरंटी देत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणाला पैशाची मागणी करत नाही. तिसरी एक गोष्ट जी आहे, व्हॉट्सअप, त्याच्यानंतर मेंबरशिपच्या असलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून वधूवरांचा परिचय, मराठा लग्नाक्षदा ऍप आणि आपल्या भागामध्ये जर कुठे वधूवर परिचय मेळावे होत असतील तर त्याची माहिती आमच्यापर्यंत द्या. आम्ही ती सुद्धा इतरांना देण्याचा प्रयत्न करू. त्या माध्यमातून सुद्धा लग्न जुळतात. बाकी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जर तुमचा ओळखीच्या लोकांचा ग्रुप असेल तर त्या माध्यमातून लग्न जुळण्याचं प्रमाण हे जास्त असतं. बाकी जे काही आपण ज्या ग्रुपचा जो काही बाजार केलेला आहे तर या बाजारात कोणीही कुणाला प्रतिसाद देत नाही. ही फक्त हौशा नवशा गवशाची जत्रा असते आणि जत्रत मग सगळ्याच गोष्टी असतात. मग जत्रेत हौशीही असतात, नवशीही असतात, गवशीही असतात, चोरही असतात आणि देवाच्या पूजेसाठी नवसासाठी आलेलीही असतात. या सगळ्या गोष्टी घडत असतात. तुर्तात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा. चांगल्या वाईट जे काय असतील ते. तुर्तात धन्यवाद. जय जिजाऊ.